गरिबाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी बंकवल्या. पण याद राख बरं, तुझ्या भावाचं आणि बापाचं नाही पाच उठवलं तर मी नावाचा रघु पाटील नाही. मामा मामा जे काही झालं असेल त्याबद्दल वाटल्यास मी आपली माफी मागते. पण मामा तुम्ही असं पोरी, सत्य असत्याची जाणीव नसल्यामुळे तू अशी बोलते आहेस. अगं पण खरं काय घडलंय ते तू ऐकलंस ना तर तुझ्या पायावरची जमीन सरकेल. मामा मग असं काय घडलंय की तुम्ही असं आकाश पाताळ एक करताय? अगं काय घडलं म्हणून काय विचारतेस? अगं माझं कर्म फुटलंय, माझं सर्वस्व लुटलंय, सर्वस्व तुझ्या महाजोई भावानं. तुला ऐकायचं आहे मग ऐक. माझी लाडकी लेक ज्योती, तिला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जमली, लहानाची मोठी केली. आई विना पोरगी कोण? वाढवायची म्हणजे ह्या बापाच्या जीवाला एक मोठा घोरच असतो. पण अशा स्थितीत मेहनत करून रक्ताचं पाणी करून मी वाढवली. माझी लेक अभ्यासात खूप हुशार, पुढे भरपूर शिकायची तिची इच्छा मी पुरी केली. आपल्याच तालुक्याच्या कॉलेजमध्ये पुढे शिक्षणासाठी तिचं ध्यान होतं. माझी लेक ज्योती कॉलेजात जाऊ लागली. पण त्याच कॉलेजमध्ये फुलांचा मध चाकण्याकरता भुंगे फिरू लागले. आणि नको घडायला पाहिजे तेच घडलं. एक दिवशी एका उन्मत्त तरुणाने 3 मुलांच्या सहाय्याने कॉलेज सुटल्यावर माझ्या मुलीला गाडीत कोंबलं आणि आज्ञास्थळी येऊन तिच्यावरती आता ती हॉस्पिटलमध्ये शेवटची घटका मोजते. मी वन फिरलो, माहिती घेतली की तो हरामखोर कोण आहे. पण तो नराधाम दुसरा तिसरा कोणी नसून तुझा भाऊ दीपक होता. काय? नाही माझा दीपक नाही मामा. माझा भाऊ दीपक असं गाण्याला नृत्य करेल ना याच्यावर माझा मुळीच विश्वास नाहीये. मुळीच विश्वास नाहीये. पण तुमची खानदानी खोटाची, तुमच्या विरुद्ध आवाज कोण उठवणार? नाही, मला आता न्यायासाठी मला झगडावं लागणार आहे. यावर तुझ्या बाबाचा नाही सूड घेतला तर मी नावाचा रघु पाटील